बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की राजा आणि आता अवनी यांच्यामध्ये एक आता म्हणजे तडजोडीचं नातं आहे। पण अशा काही दोन घटना घडणार आहेत की त्यामुळे या दोघांना सुद्धा आता हे तडजोडीचं नातं सत्यामध्ये उतरवण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाहीये। कारण या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा राजा आणि आता अवनी यांना आता नव्याने आपलं नातं सगळ्यांच्या समोर आणावं लागणार आहे आणि देशमान्यांच्या नाकावरती टिचून मात्र आता अवनी आणि राजा हे खऱ्या बंधनामध्ये अडकणार आहेत। पण असं काय घडलंय की अवनी आणि राजा यांना आता खऱ्या बंधनामध्ये अडकणं गरजेचं वाटलंय किंवा आता याची गरज पडलेली आहे आणि देशमान्यांच्या नाकावरती टिचून हे दोघं जण एकत्र आलेत। काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया, छोटासाच व्हिडिओ चुकवू नका। इकडे आता अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच भावूक झालेली आहे। अवनीला मात्र आता आपल्या भावांनी केलेल्या या कृत्याबद्दल खूप वाईट वाटतंय। तर सगळे दानगट अवनीला मात्र आता सांगण्याचा प्रयत्न करतात की काहीही झालं तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये स्वतःला वाईट वाटून घेऊ नको। कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता या सगळ्यामध्ये तुझी काहीही चुकी नाही आहे। आणि त्यावरती मात्र आता पाम्या सांगायला लागतोय, वहिनी आम्हाला पण तुझ्या भावाचा खूप राग आलेला आहे, पण फक्त आणि फक्त तो तुझा भाऊ आहे ना, म्हणून आता आपण हा विषय सोडून देऊया। यावरती अवनी म्हणते तसं नाही आहे, आज जर का आपण हे सगळं सोडून दिलं ना तर उद्या त्या सगळ्यामध्ये त्यांनी आता अजून कुणावरती हल्ला केला तर। यावरती मात्र आता इकडे धोंडी अण्णा सांगायला लागतात, हे बघ काही झालं ना तरीसुद्धा माझ्याप्रमाणे माझी सगळी मुलं दगडाची बनलेत, दगडाची लोखंडाची बॉडी आहे सुनबाई, काही चिंता करण्याची तुम्ही गरज नाही आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता कोणी आमचं काही वाकडं करू शकणार नाही आहे। अहो तुम्हाला काय सांगू, म्हणजे आता ह्या मुलांची आई गेली त्यावेळेला सुद्धा आता लोकांनी किती आणि कसे आमच्यावरती आरोप केले, कशात काही नसताना मात्र आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, पण देवाची कृपा असते ना, सत्याची बाजू ही आता खरी ठरते। यावरती अवनी आता विचारायला लागते, अण्णा अहो काय झालं होतं त्यावेळेला, म्हणजे आता लोक काहीतरी नको ते बोलतात ते मी ऐकलंय म्हणून तुम्हाला विचारते। आणि त्यावरती अण्णा आता सांगायला लागतात, सुनबाई कधीतरी फुरसतमध्ये तुम्हाला या गोष्टी सांगेन, पण खरं सांगू का, तर आता ज्या वेळेला ह्याची आई घरात होती ना त्यावेळेला घरामध्ये इतकी चहलपहल होती ना, म्हणजे आता खरंच तिला सगळ्यांची खूप काळजी असायची आणि आता ती या सगळ्यामध्ये इतकं हे करायची ना। यावरती ती सांगायला लागते, खरं तर मला आता आत्यासुद्धा त्या दिवशी सांगत होत्या की तुम्हीच, यावरती तर म्हणतात नको तो विषय काढू नकोस, काय माहिती आहे का, म्हणजे आता ती सुली काय सांगेल आणि काय नाही, पण मला माहिती आहे की माझ्या बायकोवरती किती आणि कसं प्रेम होतं, पण तुला माहीत नाही आहे त्याचाच गावकऱ्यांनी किती आणि काय हे केला ते, आणि गावकऱ्यांनी मात्र आता मीच माझ्या बायकोला मारले म्हणून या घरात कुणी मुलगी द्यायला तयार नाही सुनबाई, पण तुम्ही इथे आलात आणि आमचा शाप कायमचा मिटवून टाकलात, तुमचे किती आणि कसे आभार मानू सुनबाई, मला खरंच कळत नाहीये। यावरती मात्र आता इकडे अवनी सांगायला लागते, अण्णा परत सांगते, आता इकडे आभार वगैरे मानायच्या काही गोष्टी करू नका, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मला मुलगी मानताना मग आता ह्या गोष्टी सोडून द्या बरं, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतात धोंडी अण्णा, सुनबाई मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आता मला एक सत्यनारायणाची पूजा घालायची आहे। आणि यावरती अवनी म्हणते, आता अण्णा अहो कशाला सत्यनारायणाची पूजा, आणि यावरती ते सांगतात, नाही इतक्या मोठ्या संकटातून तुम्ही आम्हाला वाचवलत आणि या सगळ्यासाठी सुनबाईचा सत्कार झालाच पाहिजे, सत्यनारायणाची पूजा आता आलीच। यावरती अवनीला कळत नाहीये की किती खोट्यावरती खोटं आता आपण इकडे बोलत चाललेलो आहोत, म्हणजे काही झालं तरी सुद्धा धोंडी अण्णांना या सगळ्यामध्ये आपण आता फसवतोय आणि सगळ्यांनाच फसवतोय, आणि आता सत्यनारायणाचं पूजन करून आपण आता सत्यनारायणा देवताला पण फसवतोय का। आणि अवनी नको म्हणत असताना धोंडी तात्या चिडलेले आहेत आणि ते सांगायला लागतात, ठीक आहे मग आता असंच जर का असेल ना तर आम्ही पण औषधं घेणार नाही, औषधं बंद म्हणजे बंद, कोणत्याही परिस्थितीमध्ये औषधं घेतली जाणार नाही आहेत।
बोला सुनबाई, तुम्ही आता आम्हाला सांगा काय तुमच्या मनामध्ये आहे. यावरती अवनी म्हणते, अण्णा अहो असं काय करताय, अजून तुम्ही बरे कुठे झालात. यावरती ते म्हणतात, एकदा का सत्यनारायणाची पूजा झाली ना की आम्ही बरे होणार म्हणजे होणार. बोला सुनबाई. आता हो नाही करता करता अवनी इकडे तयार झालेली आहे, कारण धोंडी अण्णांनी दारू सोडण्याचं मात्र आता निश्चित केल्या कारणाने तिला आता सत्यनारायणाचं पूजन करणं आवश्यक वाटतं. इकडे आता राजा म्हणतो, हे बघा मॅडम, म्हणजे आता तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आवडत नसेल ना तर तुम्ही नाही ही पूजा केली तरी चालेल. यावरती ती म्हणते, नाही, मी अण्णांना शब्द दिलेला आहे ना, तर आता अण्णांना दिलेला हा शब्द मी पाळणार म्हणजे पाळणार. यावरती मात्र आता राजा म्हणायला लागतो, खरंच आहे, तुम्ही आणि अण्णा हे दोघं जण मात्र आता सारख्याला वारखे आहात. आणि त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ, तुमचे अण्णा आता इकडे पूर्णपणे बरे झालेले आहेत. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो राजा, हो आमचे अण्णा बरे झालेत, आमचे अण्णा आहेत ना ते. यावरती अवनी आता म्हणायला लागते, सारखं सारखं काय रे, आमचे अण्णा आमचे अण्णा. यावरती तो म्हणतो, सुरुवात कुणी केली होती. यावरती अवनी सांगायला लागते, अरे नाही, पटकन तोंडातून आलं, आपले अण्णा आहेत ना ते, आणि आपल्या अण्णांसाठी मी आता नक्कीच इतकं करू शकते. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, पण तुम्हाला जर का आता वाटत असेल की ही पूजा करायची नाहीये तर आता अजिबात ही पूजा करू नका. यावरती अवनी म्हणते, नाही, ही पूजा करायची. राजा खरं सांगू का, तर आता आपलं लग्न जरी खोटं असलं ना तरी जिच्यासोबत तुझं लग्न होईल ना ती मुलगी खूप 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 म्हणजे भाग्यशाली असणार आहे. जिला तुझ्यासारखा नवरा मिळेल. हा फक्त खोटं बोलतो, चढून उडून गोष्टी आता सांगत असतो, पण असं कुटुंब जे आता बाईचा सन्मान करतं, या कुटुंबामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा बाई आली ना तर बाईचा सन्मानच होणार आहे. मला या सगळ्यामध्ये मात्र आता खरंच खूप अभिमान वाटतो. आणि त्यावरती राजा म्हणतो, खरंच, पण मॅडम आपलं नातं काय आहे, आपण आता कोणत्या नात्याने पूजेला बसायचं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी इकडे सांगायला लागते, खरं सांगू का, तर आता आपलं नातं हे मित्रमैत्रिणीचं आहे. आपलं नातं हे आता एका म्हणजे मित्रमैत्रिणीच्या पलीकडे जाऊन चांगल्या आता नात्याला आपली सुरुवात होताना दिसणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, तो म्हणजे राजा, मग मॅडम बसायचं ना पूजेला. आणि त्याच वेळेला मात्र आता यशा हे सगळं पाहतो. यशाला मात्र खूपच आनंद झालेला आहे की चला या दोघांच्या मध्ये आता काही का होईना म्हणजे कुठेतरी मैत्रीची मात्र आता तडजोड व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणून यशाला खूपच आनंद झालेला आहे. यशा आता खूपच खुश आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे तात्यांनी मात्र आता एक वेगळीच गोष्ट केलेली आहे. धोंडी अण्णांना मात्र आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात आले की काहीही झालं, आता इकडे पूजेची सगळी तयारी चालू आहे आणि धोंडी अण्णांनी मात्र आता फतवा काढलेला आहे. धोंडी अण्णा सांगायला लागतात, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता अवनीच्या घरी पण निरोप पाठवा की आपण इकडे आता सत्यनारायणाची पूजा करतोय. आणि यावरती मात्र आता इकडे घरचे सांगायला लागतात, अण्णा अहो असं काय करताय, ते लोक थोडी ना पूजेला यायला बसलेले आहेत, अहो ते लोक कशासाठी पूजेला येतील. आणि त्यावरती अण्णा आता सांगायला लागतात, त्या लोकांना पूजेला यायलाच पाहिजे, फक्त माझा एक निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यावरती मात्र आता पाम्या सांगतो, कसला निरोप, काय तुमच्या डोक्यात, आता आपण घरच्या घरी पूजा करूया, ती लोक येऊन इथे उगाचच आपल्या पूजेमध्ये भंग आणणार कशाला पाहिजे. आणि त्यावरती धोंडी अण्णा सांगायला लागतात, ती लोक आपल्या पूजेमध्ये भंग आणू शकतच नाहीयेत. आणि यावरती पाण्या आता म्हणतो, काय निरोप काय द्यायचा आहे सांगितलं का. यावरती तो सांगतो, सांगा की आता जर का पूजेला नाही आलात तर आता FIR केली जाईल, झालंय. असा निरोप घेऊन आता ज्या वेळेला इकडे पाण्या आलेला आहे, आता मात्र धाबे दणाणले आहेत देशमान्यांचे सगळ्यांचे. अवनी आणि राजा यांच्या आता लग्नाची पूजा राहिली आहे ना, आणि त्यामुळे मात्र आता सत्यनारायणाची पूजा आमच्या इकडे घालण्यात येणार आहे, कारण धोंडी अण्णा आता म्हणजे आमचे बाबा बरे झालेले आहेत, म्हणून ही पूजा करण्यात आहे. तुम्ही आता इकडे यावं, नाहीतर FIR नोंदवला जाईल. असं ज्या वेळेला मात्र आता इकडे देशमान्यांच्या घरी आता अशा पद्धतीची नोटीस आल्यावरती देशमान्यांच्या पायाखालची जमीन हादरले. आणि आता इकडे चंद्रकांत सांगायला लागतोय, जायलाच लागणार आहे, म्हणजे आता नाही केलात तर FIR नोंदवायची त्यांनी धमकी दिली. मी म्हटलं होतं ना, हा आता धोंडी अण्णा वाटतो तितका साधा नाही आहे, हा दानगट आहे, दानगट पक्का. असं म्हणत मात्र राजा आणि अवनी यांच्या सत्यनारायणाच्या
पूजेला धोंडी अण्णांनी त्यांना एकमेकांना हार मात्र घालण्यासाठी सांगितलेत आणि हे सगळं दृश्य पाहून मात्र आता देशमान्यांच्या पायाखालची जमीन हादरले। दानगटांनी एका झटक्यात मात्र आता या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने काहीतरी धमाल कमाल कडवून आणलेली आहे की त्यानंतर मात्र आता देशमान्यांच्या समोर त्यांच्या मुलीचं लग्न आता लावून दिले आणि देशमाने काहीच करू शकलेले नाहीयेत। धोंडी अण्णांनी जबरदस्त खेळ खेळत मात्र आता अवनी आणि राजा दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र आणलेलं आहे।